नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चर्चा करतोय आता 9वी गणित भाग 2 वरती, प्रकरण 5 चौकोन आणि चौकोन प्रकरणातला सराव संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 आपण बघणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय हा संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 बघूयात. परंतु या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा या ठिकाणी हा जो पहिला जो प्रश्न आहे बहुपर्यायी प्रश्न आहे. आपल्याला एक बरोबर उत्तर लिहायचंय. ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सगळ्या जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव आयत, समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन, समभुज चौकोन. मित्रांनो आयत जो आहे ना, आयताच्याच लगतच्या बाजू एकरूपात, लगतच्या बाजूंच्या सांगितलंय. मग लगतच्या बाजूंच्या म्हणजे समभुज चौकोन, कारण समभुज चौकोनाच्या सगळ्या लगतच्या बाजू एकरूप असतात, समलंब चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात याचा अर्थ. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते येणार आपलं समलंब चौकोन. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात आपल्याला काय दिलंय की पुढचा प्रश्न आपल्याकडे एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 आहे. असा आपल्याकडे एखादा चौरस असेल, त्याच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 आहे, तर त्याची परिमिती काढा. बघा परिमिती काढण्याच्या अगोदर हा जो एबीसीडी एक आपल्याकडे चौरस आहे त्याची बाजू काढणं गरजेचं आहे. चौरसाची बाजू आपण समजा एक्स म्हणू, ही एक्स आहे, ही एक्स आहे, आणि कर्ण आपल्याकडे एसी दिला आहे. आता इथं हा काटकोन त्रिकोण असणार, आणि या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग होणार. कर्ण आहे 12 वर्गमुळात 2, त्याचा वर्ग बरोबर एक बाजू आहे एक्स, तिचा वर्ग, दुसरी बाजू आहे एक्स, तिचा वर्ग. बघा एसीचा वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग, म्हणजे 12 वर्गमुळात 2चा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग. 12चा वर्ग 144 गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग 2, एक्स वर्ग 2 एक्स वर्ग झालं. आता हे 2 गुणिले इकडे आले भागिले 144 गुणिले 2 भागिले 2 बरोबर एक्सचा वर्ग. 2 2 गेले, 144 बरोबर एक्सचा वर्ग, एक्सचा वर्ग 144, तर एक्स बरोबर किती, 144चा वर्गमूळ 12. एक्स बरोबर 12 आहे म्हणजे बाजू 12. मग परिमिती किती, आपल्याला परिमिती विचारले, तर चौरसाची परिमिती काय असते. चौरसाची परिमिती जी आहे ती 2 वर्गमुळात 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू असते, कारण चौरसाची परिमिती म्हणजे 4 बाजूंची बेरीज. एक बाजू आपल्याकडे 4 असते, एका बाजूची लांबी गुणिले 4 आपण या ठिकाणी करू शकतो. तर या ठिकाणी 4 गुणिले बाजू आहे 12, आणि 12 किती 48 सेमी आपल्याकडे उत्तर येईल. तर 48 हे उत्तर बरोबर आहे. तर हे कॅल्क्युलेशन हे लिहायची गरज, हे कच्चं काम करायचंय म्हणून मी फास्ट सांगितलं. इथं तुम्हाला डिटेलमध्ये लिहायची गरज नसते, फक्त तुम्हाला ऑप्शन लिहायचा असतोय. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, एका समभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे. बरोबर, आता समजा एबीसीडी हा एक समभुज चौकोन आहे, म्हणजे सगळ्या बाजू एकरूप आहेत, आणि त्याचबरोबर समोरासमोरील कोन एकरूप आहेत. सम्मुख कोनांची मापे 2x व 3x वजा 40 आहे. या कोनाचं माप 2x आणि याचं 3x वजा 40 अंश आहे. तर x ची किंमत काढा. आता समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणजे कोन ए एकरूप कोन सी. बरोबर, आता ए चं माप आहे 2x बरोबर, सी चं माप आहे 3x वजा 40. 2x आपल्या जागेवर, 3x अधिक इकडे आले वजा 3x बरोबर वजा 40 आपल्या जागेवर राहिले. 2तून 3 गेले, वजा x राहिले, 2x वजा 3x वजा x राहिले बरोबर वजा 40. दोन्हीकडचं वजा वजा चिन्ह गेलं, x बरोबर माझ्याकडे आलं 40 अंश. तर 40 अंश हे उत्तर डी ऑप्शन बरोबर आहे. तर हा जो पहिला प्रश्न आहे बहुपर्यायी प्रश्न, त्याच्यामध्ये हे कच्चं काम कुठेतरी बाजूला करायचं असतं. अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर ठीक आहे. आता पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहे, तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा. आता समजा हा एक काटकोन चौकोन आहे. या काटकोन चौकोनामध्ये बरं का, ए बी सी डी हा काटकोन चौकोन आहे, आणि काटकोन चौकोनाचे सगळे कोन 90 मापाचे असतात, म्हणजेच आयत आहे. बरोबर, मग या आयताचा जर विचार केला तर याच्यामध्ये एक बाजू 7 सेमी आहे आणि दुसरी बाजू आपल्याकडे 24 सेमी आहे, आणि मला कर्ण काढायचे, चौकोनाच्या कर्णाची लांबी. बरोबर, मग आपण इथे लिहू, चौकोन ए बी सी डी हा काटकोन चौकोन आहे. काटकोन चौकोन म्हणजे आयत आहे, समजा काटकोन चौकोन आहे. बरोबर, आता या काटकोन चौकोनाचा जर विचार केला तर आपल्याला दिले ए बी बरोबर 7 सेमी, त्याच्यानंतर आपल्याकडे बी सी बरोबर आहे 24 सेमी,
आणि आपल्याला काय करायचं, कर्ण काढायचा आहे. मग इथं म्हणायचं बाबा कर्ण म्हणजेच आपला एसी, तो आपल्याला माहिती नाहीये, तो आपल्याला काढायचा आहे. आता यामध्ये बघा हा जो त्रिकोण एबीसी जो दिसतोय तो एक काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणात आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो आणि कर्ण काढू शकतो. मग इथं लिहायचं काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, एबीसी मध्ये कुठल्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र होतं, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. कर्ण काय, एसी, एसीचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. एक बाजू आहे एबी, दुसरी बाजू आहे बीसी. एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. आता एबी किती 7, 7चा वर्ग अधिक बीसी किती 24, 24चा वर्ग. 7चा वर्ग 49, 24चा वर्ग किती बाबा 576. आता 49 अधिक 576 दोघांची बेरीज करा, किती येते 625. एसीचा वर्ग 625, मग एसी किती 625चं वर्गमूळ आलं 25. आपण वर्गमूळ काढतो, 625चं वर्गमूळ आलं 25 आलं. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की कर्ण जो आहे, चौरसाचा कर्ण जो आहे तो 25 सेमी. चौरसाचा कर्ण जो आहे तो आपल्याकडे आला 25 सेंटीमीटर आला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर सोडू शकतो. एकदम सोपा प्रश्न होता, कर्णच विचारलाय, कर्णाची लांबी 25 सेमी. आता पुढचा प्रश्न बघा, तिसरा. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे, तर चौरसाची बाजू काढा. बघा माझ्याकडे समजा एखादा चौरस आहे अशा प्रकारे, या चौरसाच्या कर्णाची लांबी बघा, एबीसीडी हा चौरस आहे, एबीसीडी हा आपल्याकडे एक चौरस या ठिकाणी दिलाय. चौरसाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात, ही बाजू, ही बाजू, ही बाजू, ही बाजू, सगळ्या बाजू एकरूप. आणि आपल्याला काय करायचंय की कर्णाची लांबी जी आहे ती आपल्याला दिली, कर्णाची लांबी 13 सेमी दिली, बरोबर. आता चौरस किंवा बाबा या चौकोन एबीसीडी हा चौरस आहे, हा चौरस आहे. ओके, आपल्याला दिले कर्ण एसी, कर्ण एसी जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 13 सेमी. आणि आपल्याला काय करायचं, बाजू काढायची, आणि ती बाजू जी आहे ती आपण चौरसाची तिला आपण एक्स म्हणू, आणि जी आपल्याला काढायची आहे चौरसाची बाजू एक्स, सगळ्या बाजू एकरूप, ही एक्स, ही एक्स, ही एक्स आणि ही एक्स. आता ही बाजू काढण्यासाठी आपण काटकोन त्रिकोणाचा वापर करू. काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. कुठल्या काटकोन त्रिकोणामध्ये, बघा हा जो काटकोन त्रिकोण आहे या काटकोन त्रिकोणात आपण पायथागोरसचं प्रमेय वापरूया. काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, आणि तर तसं लिहायचं काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये, एबीसी मध्ये बरोबर. कुठल्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. इथे लिहायचं पायथागोरसच्या, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, प्रमेयानुसार. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल, एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. बघा एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. एसी किती 13 आहे, नाहीतर ह्या 13चा वर्ग. एबी किती एक्स आहे, एक्सचा वर्ग. बीसी पण एक्स आहे, एक्सचा वर्ग, कारण चौरसाची बाजू आपण एक्स म्हटलंय. 13चा वर्ग येतो 169, एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग 2 एक्सचा वर्ग, 2 गुणिले इकडे आले भागिले, 169 भागिले 2 बरोबर एक्सचा वर्ग. मग आता वर्गमूळ काढू, 169चं वर्गमूळ वर्गमुळात 13, सॉरी फक्त 13, आणि 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 बरोबर एक्सचा वर्ग. म्हणजे एक्स वर्ग किती आला बाबा माझ्याकडे, 13/वर्गमुळात 2 हे माझ्याकडे उत्तर आलं. आता याच्या पुढे पण आपल्याला जाता येईल, पण एवढं लिहिलं तरी चालेल, किंवा छेदाचे परिमेयकरण करून जर तुम्ही काढलं तरी चालू शकेल, पण एवढं उत्तर ठीक आहे. चौरसाची बाजू जी आहे, आपण म्हणू बाजू जी आहे ती चौरसाची 13/वर्गमुळात 2 सेमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, तर चला यानंतर आपण पुढे जाऊयात. किंवा बाबा मागे उत्तर दिलं त्याप्रमाणे याचे छेदाचे परिमेयकरण आपण करतो. म्हणजे कसं, बाजू बरोबर आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये बघितलं, बाजू बरोबर 13/वर्गमुळात 2. मग वर आणि खाली आपण कशाने गुणतो, वर्गमुळात 2 गुणतो, खालचे वर्गमुळात 2 घालवण्यासाठी. मग 13 गुणिले वर्गमुळात 2 काय झालं, 13/वर्गमुळात 2, आणि वर्गमुळात 2 गुणिले 2 फक्त 2. 13ला 2ने भाग लावला, 13च्या निम्मे 6.5 येतात, 6.5, म्हणजे 6.5/वर्गमुळात 2 सेमी. इथपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता, एवढं लिहिलं तरी चालेल, तिथे पुढे गेलात तरी चालेल. ठीक आहे, हा झाला तिसरा प्रश्न. आता आपला पुढचा बघा, चौथा प्रश्न बघूयात आपण. तर जास्तीत जास्त म्हणजे सगळेच प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे. समांतर भुज चौकोनाच्या 2 लगतच्या बाजूंचे गुणोत्तर.
आपल्याला दिलेले आहे 3:4. तर जर त्याची परिमिती 112 सेमी असेल तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा. चला आता ही लांबी काढू आपण प्रत्येक बाजूची. समजा आपल्याकडे हा समांतरभुज चौकोन एबीसीडी आहे. ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे. ओके. आता बघा समांतरभुज चौकोन चौकोन एबीसीडी मध्ये समजा यांच्या बाजूंचं जे गुणोत्तर आहे एबीसी समजा एबीसीडी हे जे गुणोत्तर आहे ते 3:4 आहे. एबीसीडी लगतच्या बाजू म्हणजे ह्या लगतच्या बाजूंचं गुणोत्तर बरोबर, लगतच्या बाजूंचं म्हणजे या दोन बाजूंचं गुणोत्तर बरोबर. एबीसीडी एबीसी बीसी म्हणा एबीसी हे जे गुणोत्तर आहे ते किती बाबा 3:4 आहे असं समजा. हे गुणोत्तर 3:4 लगतच्या बाजूंचं गुणोत्तर शेजारच्या बाजूंचं गुणोत्तर म्हणजे याचा अर्थ AB बरोबर 3x आणि BC बरोबर किती बाबा BC बरोबर आपल्याकडे आलं 4x बरोबर. ही 3x आली आणि ही 4x आली. आता ही 3x आहे ही 4x आहे. याचा अर्थ जर AB 3x तर CD पण 3x म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा AB बरोबर CD बरोबर 3x आणि BC बरोबर AD बरोबर 4x. BC बरोबर AD बरोबर 4x आणि आपल्याला काय दिले आता परिमिती काय दिले 112. परिमिती बरोबर या समांतरभुज चौकोनाची परिमिती बरोबर 112 सेमी. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. मग सगळ्या बाजूंची बेरीज करू. AB अधिक BC अधिक CD अधिक AD बरोबर 112. मग 3x अधिक 4x अधिक 3x अधिक ही 4x मग ते लिहायचं 3x अधिक 4x अधिक 3x अधिक 4x बरोबर 112. 3 आणि 4 7 7 दुने 14. 14x बरोबर 112. x आपल्या जागेवर 112 आपल्या जागेवर 14 गुणिले इकडे आले भागिले 14च्या पाड्यात 112 येतात का बघा. 14 8 112 x बरोबर 8. 14 8 112. मग आता मला चौरसाच्या बाजू सॉरी या समांतरभुज चौकोनाच्या बाजू काढायच्या. मग पहिली बाजू बाबा AB काढायचे मला बाजू AB काढायचे BC काढायचे AB BC CD आणि AD CD आणि AD या 4 बाजू काढायच्या. AB म्हणजे 3x BC म्हणजे 4x CD म्हणजे 3x AD म्हणजे 4x आणि AD म्हणजे 4x. चला 3 गुणिले x ची किंमत आहे 8. 3 8 ते 24. 4 गुणिले x ची किंमत आहे 8. 8 चौक 32. 3 गुणिले x ची किंमत आहे 8. 3 8 ते 24 किंवा 8 त्रिक 24 आणि 4 गुणिले x ची किंमत 8 आहे. 8 चौक 32. इथं सेमी 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 करून टाका सगळीकडे. सेमी सेमी सेंटीमीटर 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 जे काय ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो. म्हणून या समांतरभुज चौकोनाच्या बाजू 24 32 24 32 अशा प्रकारे आपल्याला सांगता येऊ शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5वा. तर बघा मित्रांनो हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 5व्या मध्ये काय दिलं आपल्याला की समभुज चौकोनाचे कर्ण. आता आपल्याकडे एक समभुज चौकोन आहे. समभुज चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू समान असतात एकरूप असतात. आता समजा माझ्याकडे एक चौकोन आहे. एक PQRS ऑलरेडी दिलाय नाव दिलेलं आहे PQRS. ओके PQRS हा समभुज चौकोन आहे. याच्या कर्णाची लांबी म्हणजे कर्ण PR जो आहे त्या PR ची लांबी आपल्याला दिलेली आहे 20 सेमी आणि कर्ण QS जो आहे त्या QS ची लांबी आपल्याला दिली 48 सेमी. म्हणजे एका कर्णाची लांबी 20 सेमी दुसऱ्या कर्णाची लांबी 48 सेमी. तर समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी काढायची. आता PQ ची लांबी आणि बाकी सगळ्या बाजूंची लांबी समान असणार आहे. आता एक लक्षात घ्या याचे कर्ण PR आपल्याला आपण पहिलं लिहू. चौकोन PQRS हा काय बाबा हा एक समभुज चौकोन आहे. हा समभुज आपण या ठिकाणी लिहूयात. हा समभुज चौकोन आहे. समभुज चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये आपल्याला काय दिलंय कर्ण PR. कर्ण PR बरोबर आपल्याला दिलाय किती दिलाय 20 सेमी समजा 20 सेमी आणि दुसरा आपल्याला दिलाय कर्ण QS बरोबर 48 सेमी. कर्ण QS बरोबर 48 सेमी. ओके. आता समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणजे परस्परांना लंब पण असतात आणि समान भागामध्ये विभाजन करतात. इथं आपण लिहू पहिला तो गुणधर्म. समभुज चौकोनाचे कर्ण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. परस्परांचे लंब दुभाजक असतात.
परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणजे परस्परांना लंब पण असतात आणि एकमेकांच्या दोन समान भागामध्ये विभाजन करतात. म्हणजे आपल्याकडे काय येणार की या ठिकाणी लंब दुभाजक असल्यामुळं माझ्याकडं पी आर ची जी लांबी आहे, पी आर 20 आहे, मग त्या 20 चे दोन एकरूप भाग झाले 10-10 सेमी, 10 सेंटीमीटर. ओके. आणि क्यूएस आपल्याकडे जर आपण बघितलं तर क्यूएस 48 आहे, तर 48 चे पण दोन एकरूप भाग झाले, 48 चे निम्मे काय झाले 24 सेंटीमीटरचे, बरोबर. म्हणजे इथं एक बिंदू घेऊ आपण, या दोघांचा जो छेदन बिंदू आहे त्याला आपण ओ वगैरे नाव देऊ, आणि क्यू ओ 24 होईल, ओ एस 24 होईल. त्याचप्रमाणे पीओ 10 आणि ओ आर आपल्याकडे 10 होणार आहे. ठीक आहे. मग इथं आपण तसं लिहूयात की पीओ बरोबर किंवा ओपी बरोबर 1/2 गुणिले पी आर बरोबर 1/2 गुणिले पी आर आहे 20 आणि 20 च्या निम्मे झाले 10 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे क्यू ओ किंवा ओ क्यू आपण म्हणू शकतो 1/2 गुणिले क्यू एस. हा जो ओ क्यू आहे तो क्यू एस च्या निम्मा असणार आहे, 1/2 गुणिले क्यू एस. मग 1/2 गुणिले क्यू एस आपल्याकडे 48 आहे आणि 48 चे निम्मे झाले 24 सेंटीमीटर. झालं. आता आपण काय करू, आता आपल्याला माहिती आहे पी आर आणि क्यू एस एकमेकांना लंब असणार आहे, पी आर लंब क्यू एस. कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणजे परस्परांना लंब पण असतात. म्हणून आपल्याकडे या ठिकाणी हा जो कोन आहे, कोन पी ओ क्यू, हा कोन 90 मापाचा होणार आहे. कोन पी ओ क्यू बरोबर 90 अंश. मग हा 90 अंश आहे, याचा अर्थ त्रिकोण पी ओ क्यू हा काटकोन त्रिकोण झाला, आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरतो, आणि म्हणून आपण म्हणू काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये कुठल्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार सिद्धांतानुसार किंवा सिद्धांतानुसार आपण लिहू पायथागोरसच्या सिद्धांतानुसार किंवा प्रमेयानुसार आपण या ठिकाणी लिहिता येईल. सिद्धांतानुसार सूत्र काय तयार होईल की पी क्यू चा वर्ग बरोबर पीओ वर्ग अधिक क्यू ओ वर्ग. इथं लिहायचं पी क्यू चा वर्ग बरोबर पीओ चा वर्ग अधिक क्यू ओ चा वर्ग. आता आपल्याकडे पीओ आहे 10, क्यू ओ आहे 24. मग 10 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग, 10 चा वर्ग 100, 24 चा वर्ग किती 576. 100 आणि 576 किती झाले 676. म्हणजे पीक्यू चा वर्ग 676. मग पीक्यू किती 676 चा वर्गमूळ येतं 26 सेंटीमीटर. मग तुमच्याकडे पीक्यू बरोबर आपल्याकडे काय आलं 26 सेंटीमीटर. पीक्यू 26 सेंटीमीटर म्हणजे एक बाजू जी आहे ती आपल्याकडे या समभुज चौकोनाची 26 सेंटीमीटर येईल. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. ठीक आहे. चला, याचा स्क्रीनशॉट वगैरे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं या ठिकाणी नवीन आहेत. नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, चला पुढचा प्रश्न बघतोय जरा मी 5 सांगते, एकच मिनिट. हा, चला 6वा प्रश्न आता या ठिकाणी आपण बघूयात. 6 नंबरचा प्रश्न. ज्या प्रश्नात आपल्याला दिलंय की आयत पी क्यू आर एस चे कर्ण. आता माझ्याकडे पी क्यू आर एस हा आयत आहे, समजा आपल्याकडे आयत काढू, व्यवस्थित मोठा आयत काढू. आयत पी क्यू आर एस बरोबर, पी क्यू आर एस, चला पी क्यू आर एस आयत आहे. याचे कर्ण परस्परांना एम बिंदूत छेदतात. मध्ये छेदतात. जर क्यू एम आर बरोबर 50 अंश, क्यू आहे एम आहे आर, या कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे 50 अंश. तर कोण एमपीएस चं माप काढा. तर एमपीएस कुठं, एम आहे इथं, पी आहे इथं आणि एस इथं. एम पी एस, कोण एम पी एस. आपल्याला कुठल्या कोणाचं माप दिलं, क्यू एम आर 50 आहे बघा. एस पी क्यू आर एस किंवा पी क्यू आर एस आहे. आपल्याला एमपीएस कुठे गेला, एम इथं आहे, पी इथं आहे आणि एस इथं आहे. या कोणाचं आपल्याला माप या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. या कोणाचं माप किती, क्यू एम आर बरोबर जरा काहीतरी पी क्यू आर एस याचे कर्ण परस्परांना एम मध्ये छेदतात आणि क्यू एम आर बरोबर 50. या आकृतीमध्ये नावं लिहिताना आपण जरा काहीतरी हे केलेत का, एकदा मी चेक करतो. क्यू एम आर 50 आहे आणि आपल्याला एम पी एस चं माप आपल्याला काढायचं. ठीक आहे, चला काढूयात आपण, काय हरकत नाही. आता एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आता हा जो कोण तुमच्याकडे एमपीएस आहे, या कोणाचं माप काय असणार आहे बघा,
इथे जर आपण एक विचार केला की ह्या एका मोठ्या काटकोन त्रिकोणामध्ये आर क्यू पी हा एक काटकोन त्रिकोण आहे तसं जर बघायला गेलं तर या काटकोन त्रिकोणामध्ये हा कोण 90 मापाचा आहे, हा कोण आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. त्याच्या अगोदर या कोणाचं माप पण मला माहिती पाहिजे. कोण आरचं जर मी माप काढलं तर आरचं माप काढल्यानंतर मला बाकी सगळ्या कोणांची मापे आपल्याला या ठिकाणी काढता येऊ शकतात. ठीक आहे. आरचं माप जेवढं माप आरचं येणार तेवढंच माप या पीचं येणार. तर पहिलं आपण या आरचं माप काढू. त्यासाठी एक काम करू. बघा चौकोन पी क्यू आर एस जो आहे पी क्यू आर एस हा आयत आहे. हा काय बाबा एक आयत आहे. हा आयत आहे. आणि आयताचे काय असतात, आयताचे कर्ण दुभाजक. आयताचे कर्ण काय करतात, आयताचे कर्ण कर्ण परस्परांना दुभागतात. परस्परांना दुभागतात. परस्परांना दुभागतात व एकरूप असतात. परस्परांना दुभागतात व एकरूप असतात. किंवा बा असं लिहू परस्पर कर्ण एकरूप असतात लिहू. चला पहिलं कर्ण एकरूप असतात. एकरूप असतात. असतात एकरूप असतात म्हणजे बघा कर्ण पी आर एकरूप कर्ण एस क्यू. म्हणून कर्ण पी आर किंवा पी आर बरोबर एस क्यू लिहू. पी आर बरोबर एस क्यू झालं. आता कर्ण परस्परांना एकरूप असतात. परस्परांना म्हणजे एकरूपच असतात आणि त्याचबरोबर परस्परांना दुभागतात. तसेच कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागतात. दुभागतात म्हणजे काय, म्हणजे पी आर जो तुमचा आहे पी आर चे दोन भाग होईल. पीएम बरोबर एम आर किंवा एम आर बरोबर 1/2 पी आर असं लिहू शकतो आपण. एम आर बरोबर 1/2 पी आर म्हणजे पी आर म्हणजे काय 1/2 एम आर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय हा पी आर म्हणजे एम आरच्या अर्धा. त्याचबरोबर हा एस क्यू म्हणजे एम क्यूच्या अर्धा बरोबर अर्धा एम क्यू. कळालं. आता 1/2 केलं एम आर बरोबर एम क्यू. आता एक लक्षात घ्या या एका त्रिकोणामध्ये एम आर आणि एम क्यू एकरूप आहे. तर दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरचे कोण पण एकरूप असतात. म्हणून आपण म्हणू शकतो म्हणून त्रिकोण आर एम क्यू मध्ये किंवा एम क्यू आर नाव लिहा एम क्यू आर मध्ये दोन समोरासमोरील बाजू एकरूप आहे तर त्या एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. एम आर क्यू कोण एम आर क्यू एकरूप कोण आर क्यू एम बरोबर एक्स. इथं लिहायचं एकरूप बाजू समोरील कोण. एकरूप बाजू समोरील कोण. एकरूप बाजू समोरचे कोण कसे असतात एकरूप असतात. ओके. आपल्याला एमपीएसचं माप काढायचं. माफ करा एमपीएस म्हणजे काय एमपीएस म्हणजे या कोणाचं माप काढायचं. मला या कोणाचं नाही या एमपीएस म्हणजे या वरच्या कोणाचं माप काढायचं. एवढं आपण लक्षात ठेवूया. ठीक आहे. मी चुकून मगाशी एमपी क्यू आपण या ठिकाणी घेतलं. आपल्याला एमपीएसचं माप काढायचं वरचा कोण. आता या कोणाचं जेवढं माप असणार आहे ना तेच या कोणाचं असणार आहे. कारण हे दोघं जण एकमेकांचे असे विक्रम कोण असतात वगैरे ते आपण बघू त्याच्यावरती नंतर चर्चा करू. एम आर क्यू एकरूप आर क्यू एम. एम आर क्यू एकरूप आर क्यू एम किंवा एम क्यू आर म्हटलं असतं तरी चाललं असतं. दोघांना एक्स म्हटलंय झालं. हे दोन कोण एकरूप आहे. आता बघा कोण आर अधिक क्यू अधिक एम या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्रिकोणाच्या. म्हणून आता बघा कोण एम आर क्यू अधिक कोण आर क्यू एम अधिक कोण आर एम क्यू किंवा क्यू एम आर कोण क्यू एम आर बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. एम आर क्यू किती बाबा एक्स आहे. आर क्यू एम पण एक्स आहे अधिक क्यू एम आर किती बाबा 50 अंश आहे बरोबर 180 अंश. बरोबर एक्स आणि एक्स झालं 2x बरोबर 180 आपल्या जागेवर. हे 50 अधिक आहे पलीकडे गेले वजा 50 अंश झाले. 2x आपल्या जागेवर 180 मधून 150 गेले 130 राहिले 130 अंश. एक्स बरोबर 130 अंश आपल्या जागेवर 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आला भागिले म्हणून एक्स बरोबर 130च्या निम्मे किती झाले बाबा 65 अंश. 65 अंश म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी कुठल्या कोणाचं माप बाबा 65 अंश आलं. एक्स म्हणजे आता आपल्याला या कोणाचं माप काढायचं होतं आर या एम आर क्यू. म्हणून कोण एम आर क्यू बरोबर एक्स बरोबर किती बाबा 65 अंश. चला एम आर क्यूचं माप 65 अंश आलं. आता आपल्याला काय करायचं या कोणाचं माप काढायचं एमपीएसचं माप. आता बघा हा जो कोण आहे नीट जर तुम्ही बघितलं तर अशा प्रकारे या झेड मध्ये येणारे जे कोण असतात त्यांना आपण विक्रम कोण. उलट्या झेड मध्ये येणारे जे कोण असतात त्यांना आपण विक्रम कोण म्हणतो. हा कोण किंवा बाबा या ठिकाणी एक मिनिट फक्त लक्षात घ्या. एक मिनिट थोडस मागे येऊ.
काय चालू होतं आपला या ठिकाणी, कॅन्सल करू चला. या ठिकाणी एक लक्षात घेऊ आपण, एकच मिनिट, की समजा माझ्याकडे या दोन बाजू समांतर आहेत, या दोन बाजू आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि एकरूप पण असतात. या दोन बाजू समांतर आणि त्यांची ही जर छेदिका पकडली तर हा कोण आणि हा कोण एकरूप होतो, लक्षात घ्या. ओके, कारण हे दोघे जण व्युत्क्रम कोण आहेत. मग आता या ठिकाणी आपण तसं लिहूयात की बाबा SP समांतर RQ, बरोबर, SP समांतर RQ व छेदिका कोण PR छेदिका असताना, PR छेदिका, PR जर छेदिका असेल तर कुठले दोन कोण एकरूप असणार, हा कोण आणि हा कोण एकरूप, म्हणजे कोण PRQ, बरोबर. आता बघा MRQ चं माप, MRQ चं पूर्ण नाव PRQ सुद्धा लिहू शकतो. MRQ म्हणजेच कोण PRQ, बरोबर तुम्ही म्हणू शकता 65 अंश. आता बघा PRQ आणि SPR हे दोघं जण कोण एकरूप असणार, किंवा RPS, PRQ कोण PRQ बरोबर कोण RPS, कोण RPS, हे काय झाले बाबा व्युत्क्रम कोण आहेत, एकमेकांचे व्युत्क्रम कोण. व्युत्क्रम कोण एकरूप असतात, समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात तयार होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. परंतु आपल्याला काय दिलंय, परंतु आपल्याकडे कोण PRQ जो आहे, PRQ त्याचं माप 65 अंश आहे, म्हणून लिहू शकतो कोण RPS बरोबर 65 अंश, बरोबर. बघा कोण RPS 65 अंश, आणि RPS चं नाव MPS असं सुद्धा लिहू शकताय, म्हणजेच कोण MPS सुद्धा माझ्याकडे आलं 65 अंश. तर अशा प्रकारे आपण या कोणाचं माप काढू शकतो. तर अशी ही सगळी प्रक्रिया आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. अजून सुद्धा एखादी सोपी पद्धत असेल, पण मला ज्या पद्धतीने सांगता आलं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता 7वा, 8वा, 9वा असे 3 प्रश्न बाकी आहेत. ज्या 3 प्रश्नांमध्ये आपल्याला सिद्धता सोडवायच्या. आता या प्रश्नांकडे आपण वळूयात. यातला हा जो प्रश्न आहे मित्रांनो, नीट समजून घ्या. या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला तर या प्रश्नामध्ये बघा, एकच मिनिट, या प्रश्नामध्ये आपण बघा तुम्हाला स्क्रीनवरती जो प्रश्न दिसतोय यात जर का तुम्ही विचार केला तर या प्रश्नामध्ये ही जी आकृती दिसते, या आकृतीचं जे ऑब्झर्वेशन आहे ते आपल्याला नीट करता आलं पाहिजे. ओके, तर आकृत्यांचं ऑब्झर्वेशन आपण व्यवस्थित करूयात. पहिली गोष्ट बघा, या आकृतीमध्ये काय दिले आपल्याला ते आपण लिहू, आणि ते पक्षात अगोदर लिहू आपण. पक्ष जरा आपण आकृतीला जरा छोटं करू, एक मिनिट फक्त आकृतीला जरा छोटं करू, म्हणजे कारण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल चांगल्या प्रकारे. एकच मिनिट फक्त, 0 मिनिटात आपण जरा या आकृतीला व्यवस्थित करू, छोटं करू, प्रश्नाला पण जरा छोटं करू, कारण नंतर आपल्याला जरा थोडस हे मिळेल, जागा मिळेल उत्तर लिहायला. ठीक आहे, चला. तर एकच मिनिट, हे आकृती शब्दाला जरा कट करू नको. वा, चला, येस झालं. म्हणजे आता आकृती जरा छोटी झाली, म्हणजे आपल्याला उत्तर लिहायला जरा जमेल जास्त चांगल्या प्रकारे. बघा इथे जर आपण बघितलं या प्रश्नामध्ये, एकच मिनिट, हा बघा इथं काय दिलंय, शेजारील आकृतीमध्ये AB समांतर PQ. AB समांतर PQ म्हणजे बघा या ठिकाणी ही AB बघा, ही AB आणि ही PQ समांतर आहे, आणि त्याचबरोबर ह्या दोन बाजू एकरूप सुद्धा आहे. म्हणजे हा जो चौकोन आहे हा समांतर भुज चौकोन आहे, जो तुम्हाला या ठिकाणी जो हिरव्या रंगाचा जो चौकोन दिसतो हा समांतर भुज होईल, कारण एक बाजूंची जोडी सम्मुख बाजूंची जोडी एकरूप आहे आणि समांतर पण आहे, म्हणजे तो समांतर भुज चौकोन होतो. त्याचप्रमाणे AC समांतर PR, AC आणि PR एकमेकांना समांतर पण आहेत आणि एकरूप सुद्धा आहेत. म्हणजे याचा अर्थ हा चौकोन सुद्धा जो लाल रंगाचा तुम्हाला दिसतोय हा चौकोन सुद्धा समांतर भुज चौकोन होईल. लाल रंगाचा चौकोन आणि तुमचा जो हिरव्या रंगाचा चौकोन दोन्ही समांतर भुज होईल. तर सिद्ध करा की BC समांतर QR, आता ही BC आहे आणि ही QR आहे, या दोन बाजू मला समांतर दाखवायच्या. जी पांढऱ्या रंगाची BC आणि QR आहे या दोन बाजू समांतर पण दाखवायच्यात आणि एकरूप पण दाखवायच्यात. म्हणजे या दोन बाजू ज्या आहेत त्या कुठल्या तरी एखाद्या समांतर भुज चौकोनाच्या बाजू जर असतील तर त्या समांतर असतील आणि एकरूप असतील. तर आता आपण या ठिकाणी बघा टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी सोडवायला घेऊयात. पहिलं पक्ष आपण लिहू. पक्ष म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या आपण पक्षामध्ये लिहू. त्याच्यात पहिला मुद्दा AC समांतर PQ, मी शॉर्टकट मध्ये लिहितो AC समांतर PQ आणि AC एकरूप PQ आपल्याला दिले. AB समांतर PQ आहे, AC नाही, AB समांतर PQ आणि
आणि ए बी एकरूप पी क्यू आपल्याला दिले, ए बी एकरूप पी क्यू. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिले एसी समांतर पी आर. दुसरा मुद्दा, एसी समांतर पी आर दिले आणि आपल्याला एसी एकरूप पी आर पण दिलंय, एसी एकरूप पी आर पण दिले. जे दिलंय ते या ठिकाणी लिहायचं आणि साध्य काय करायचंय, जे सिद्ध करायचंय ते साध्यामध्ये लिहायचं. मला काय साध्य करायचंय, तर मला साध्य करायचंय बीसी समांतर क्यू आर, बीसी समांतर क्यू आर. बाबा एकच मुद्दा आहे, बीसी समांतर क्यू आर आणि बीसी एकरूप क्यू आर हे आपल्याला साध्य करायचं. रेख बीसी एकरूप रेख क्यू आर. ओके. बीसी आणि क्यू आर एकरूपपणे आणि समांतरपणे हे आपल्याला दाखवायचंय. तर यासाठी त्याला सिद्धता लिहायला घेऊया. सिद्धता, सिद्धता. तर सिद्धतेमध्ये पहिली जी काही विधान आहे तर ती आपण पहिली सगळी विधानं यातलीच लिहूयात आपण. बघा, ए बी समांतर पी क्यू. आता आपण काय करू, चौकोन ए पी क्यू बी किंवा ए बी क्यू पी मध्ये, चौकोन ए बी क्यू पी मध्ये याच्यात जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय दिलंय, रेख ए बी समांतर रेख पी क्यू. बरोबर, रेख ए बी समांतर रेख पी क्यू. बरोबर, आणि रेख ए बी एकरूप रेख पी क्यू. बरोबर, हे कशामध्ये दिले बाबा, पक्षामध्ये दिले. म्हणून आपण काय म्हणू शकतो, समांतर भुज चौकोनाचं जे काही बाबा कसोटी आहे त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की, म्हणून आपण म्हणू शकतो की चौकोन एबीसीडी, पहिला मुद्दा द्या वाटतं, चौकोन ए बी पी क्यू, ए बी पी क्यू हा समांतर भुज चौकोन आहे, समांतर भुज चौकोन आहे. ओके, चौकोन आहे. कारण समांतर भुज चौकोनाची कसोटी, एखाद्या चौकोनाची, कुठला एखादा चौकोन असेल तर या ठिकाणी समांतर भुज चौकोनाची कसोटी वगैरे तुम्हाला या ठिकाणी जर लिहिता आलं तर ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. कारण एखाद्या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंची एक जोडी एकरूप असेल आणि समांतर असेल तर तो समांतर भुज चौकोन असतो. मग समांतर भुज चौकोन आहे म्हणून आता आपण काय म्हणू की एपी समांतर बी क्यू. आता ह्या ज्या दोन, जशा ए बी आणि पी क्यू एकमेकांना समांतर आहे आणि एकरूप आहे, त्याचप्रमाणे एपी आणि बी क्यू, म्हणून रेख एपी समांतर रेख बी क्यू झालं. बरोबर, त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा तुम्ही असाही लिहू शकता की रेख एपी एकरूप रेख बी क्यू असंही तुम्ही लिहू शकता. बरोबर, समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू इथे लिहा, समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू. ठीक आहे, समोरासमोरील बाजू आपण लिहू. झाला. आता या एपी आणि बी क्यू एकरूपपणे आणि समांतर हा विषय झाला. आता बघा एसी आणि पी आर, चौकोन एपीआरसी मध्ये चौकोन एपीआरसी घेऊ. आता चौकोन एपीआरसी मध्ये याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, रेख एसी, बघा रेख एसी समांतर पी आर आणि रेख एसी समांतर पी क्यू दिले. रेख एसी समांतर पी आर, समांतर रेख पी आर. बरोबर, एसी समांतर पी आर व रेख एसी समांतर रेख पी क्यू हे आपल्याला दिलेलं आहे. कशामध्ये दिले बाबा, पक्षामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आता हा चौकोन सुद्धा काय झाला, म्हणून आपण म्हणू शकतो चौकोन ए पी आर सी हा समांतर भुज चौकोन आहे, हा समांतर भुज चौकोन आहे. झाला. समांतर भुज चौकोन, मग या ठिकाणी चौथा झाला. तर पाचवा मुद्दा तुम्ही लिहू शकता, समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप आणि समांतर असतात. मग आता या चौकोनामध्ये जसं एसी समांतर पी आर होतं आणि एसी समांतर पी क्यू होतं, तसंच एपी समांतर सी आर असणार आहे, तसंच एपी समांतर सी आर असणार आहे. बघा या ठिकाणी आपण लिहू, तसंच आपण लिहू शकतो एपी समांतर रेख एपी समांतर रेख सी आर असणार. बरोबर, आणि एपी समांतर सी आर आणि त्याचप्रमाणे एपी एकरूप सी आर पण असणार आहे. सहावा मुद्दा, रेख एपी समांतर रेख सी आर झालं. आता बघा इथल्या समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा किंवा सम्मुख बाजू झालं. आता यानंतर आपण काय लिहू शकतो बघा, आता आपण एक काम करू,
हा जो एक चौकोन आहे बघा, इथं पांढऱ्या रंगाचा जो चौकोन नवीन आपल्याकडे तयार होतो, चौकोन BCRQ मध्ये बघा, चौकोन BCRQ मध्ये माझं टार्गेट काय, BCRQ मध्ये 7वा मुद्दा वाटलंच तर लिहा. मला काय करायचंय की BQ आणि CR, BC आणि QR आहे मला, तर BC आणि QR या दोन बाजू मला एकरूप दाखवायच्यात आणि त्याचबरोबर या दोन बाजू समांतर पण दाखवायच्यात. आणि ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या BCRQ या चौकोनाच्या बाजू आहेत. आता या चौकोनामध्ये जर बघितलं BCRQ मध्ये बघा, AP एकरूप BQ आहे, AP एकरूप BQ आहे आणि त्याचबरोबर AP एकरूप CR सुद्धा आहे. बघा तुम्ही नीट जर लक्षात घेतलं तर AP समांतरचा बघू, चला AP समांतर BQ दिले आणि त्याचबरोबर AP समांतर CR सुद्धा आपण लिहिलेलं आहे. बघा, AP समांतर BQ आणि AP समांतर CR म्हणजे AP BQ ला पण समांतर आहे, AP CR ला पण समांतर आहे, याचा अर्थ BQ आणि CR समांतर आहे. म्हणून आपण लिहू शकतो रेख BQ समांतर रेख CR. झालं, हे लिहिलं. हे कशावरून लिहिलं आपण बाबा, विधान 2 व 5 वरून, 2 व 5 वरून. झालं, हे लिहिलं. याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा बघा, इथे रेख AP, आपण जरा लाल रंग घेऊ, रेख AP एकरूप BQ दिलंय आणि AP एकरूप CR दिलंय, बरोबर. याचा अर्थ AP BQ ला एकरूप आहे आणि AP CR ला पण एकरूप आहे, AP BQ ला एकरूप, CR ला एकरूप, म्हणजे BQ आणि CR पण एकरूप झालं. मग इथं 8वा मुद्दा लिहा, रेख BQ आणि CR एकरूप, कारण AP एकरूप आहे, AP आणि AP एकरूप आहे. इथं मी चुकून समांतर लिहिलं, आपल्याला इथे एकरूप लिहायचं होतं बरं का, इथे एकरूप लिहिलं पाहिजे, चुकून बऱ्याच मिस्टेक व्हायला लागल्या, इथे एकरूप लिहिलं पाहिजे होतं बरं का, चुकून समांतर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. बघा, रेख AP एकरूप BQ, AP एकरूप CR, म्हणजे BQ आणि CR दोघे सुद्धा एकरूप आहे. माहिती लिहायचं, रेख BQ एकरूप रेख CR, बरोबर. कशावरून बाबा, हे आपल्याकडे 3 आणि 6 वरून आहे. माहिती लिहायचं 3 व 6 वरून. झालं. मग आता बघा, ह्या एका चौकोनामध्ये BQ आणि CR एकमेकांना समांतरपणे आणि एकरूपपणे. मग एखाद्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या जोड्या समांतर आणि एकरूप असतात, तर हा चौकोन काय झाला, म्हणून आपण म्हणू शकतो चौकोन BCRQ हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे. मग आता जर का हा समांतरभुज चौकोन झाला असेल, हा जर समांतरभुज चौकोन असेल, बघा हा नवीन पांढरा जो चौकोन तयार झालाय, हा त्याला मी जरा जास्त डार्क करतो, हा जर समांतरभुज चौकोन झाला असेल तर याच्या समोरासमोरील बाजू समांतर आणि एकरूप असतात, म्हणून आपण म्हणू शकतो BC आणि QR एकरूप आहे. म्हणून BC समांतर QR व BC एकरूप QR. इथं मध्ये मध्ये रेख तुम्ही ऍड करा. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू असं तुम्ही लिहा. समजला विषय, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू. मी जागा सोडलेली आहे कारण जागा माझ्याकडे राहिलेली नाहीये, बरोबर. अशा प्रकारे BC समांतर QR आणि BC एकरूप QR आपल्याकडे आलेला आहे. तर गणित थोडंसं मोठं होतं, समजून घ्यायला थोडंसं अवघड जाईल, पण 2-3 वेळा जर नीट बघितलं तर ते तुम्हाला समजेल. जास्त काही नाही करायचं, एकदम सोपं आहे. चला, पुढची 2 गणित राहिलेत ती आता बघूयात. पुढचं बघा, 7व्या नंतर आपल्याकडे 8वा जो प्रश्न आहे, या 8व्या प्रश्नामध्ये काय बघा, याला पण जर आपल्याला छोटं करावं लागेल कारण खूपच मोठा प्रश्न आहे हा, म्हणजे जरा दिसायला मोठा आहे, तसा आहे सोपा प्रश्न, तो दिसायला एवढाच मोठा दिसतोय. याला जर आपण छोटं करूया, त्याच्या आकृत्या वगैरे छोट्या करू. ठीक आहे, चला. तर बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं या प्रश्नांमध्ये, तर इथं मला काय दिसतंय की यामध्ये आपल्याला दिलेला आहे, शेजारील आकृतीमध्ये चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे आणि AB आणि DC एकमेकांना समांतर आहे. आपल्याला काय करायचंय, P व Q हे अनुक्रमे रेख AD व BC चे मध्यबिंदू आहे. हा P मध्यबिंदू आहे आणि Q सुद्धा मध्यबिंदू आहे. तर सिद्ध करा की AB समांतर PQ, PQ समांतर AB, म्हणजे PQ आणि AB या दोन रेषा पण एकमेकींना समांतर आहे. PQ आणि AB सुद्धा समांतर हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि PQ बरोबर 1/2 AB अधिक DC, PQ बरोबर 1/2 AB अधिक DC असं पण दाखवायचं आहे. यासाठी आपण एक काम करू की हा AQ ला असं खाली वाढवू आणि याला पण पुढे थोडंसं असं वाढवूयात आपण, बरोबर. याला वाढवलं आणि इथं नाव दिलं D, बरोबर. इथं रचना केली, किरण AQ
असा वाढवला, किरण AQ असा वाढवला की जो वाढवलेल्या किरण DCला, किरण हा इथं डी ऑलरेडी आहे, इथं आपण नाव लिहू ABCD PQ EE नाव देऊ. चला ओके. किरण इथं मग आपण रचना करू या ठिकाणी. एक रचना, आता मी सिद्धता डायरेक्ट लिहितो, जागा कमी आहे म्हणून रचना करू पहिली. आणि ती रचना काय दिली की किरण AQ असा वाढवला, किरण AQ वाढवला असं म्हणून, AQ वाढवला व तो वाढवलेल्या किरण DCला ई मध्ये, किरण DCला ई मध्ये छेदतो, ई मध्ये छेदतो. ठीक आहे, छेदतो असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता आपल्याला सिद्धता सोडवायला घ्यावी लागणार. सिद्धता आता जागा जरा कमी पडेल असं वाटतंय, पण ठीक आहे. सिद्धता बघा, या सिद्धतेमध्ये आपल्याकडे एक काम करावं लागेल आपल्याला. आपलं टार्गेट काय, PQ आणि AB. आता बघा, AB समांतर DC तर आहेच, आणि आपल्याला सिद्ध करायचंय PQ आणि AB समांतर. मग आपण PQ समांतर DC दाखवण्याचं एक काम करू. PQ आणि DC समांतर आहे. आता तुम्ही जर त्रिकोण ADE चा जर विचार केला, या मोठ्या त्रिकोणाचा, या त्रिकोण ADE मध्ये काय, P हा AD चा मध्यबिंदू आहे, Q हा फक्त Q हा BC चा आहे, तर Q हा आपल्याला AE चा मध्यबिंदू आला तर मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार या दोघी जणी एकमेकांना समांतर होतील. मग आपण तो एक प्रयत्न करूयात की AQ आणि QE एकरूप दाखवण्याचा. आता AQ आणि QE एकरूप दाखवण्यासाठी मला बघा, हा त्रिकोण ABQ आणि हा एक त्रिकोण आपल्याला QCE, या दोघांचा विचार करावा लागणार आहे. आता या दोघांमध्ये बघा, BQ आणि QC एकरूप आहे कारण मध्यबिंदू आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि AB समांतर DC आहे, याचाच अर्थ AB समांतर DE असं होणार आहे. आणि त्या जर समांतर असतील तर बघा, बघा AB आणि DC जर समांतर बघितलं आणि ही जर छेदिका जर आपण BC पकडली, तर हा कोण B आणि हा कोण C, हे दोन कोण एकरूप होऊ शकतात कारण हे व्युत्क्रम कोण आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडं हा कोण आणि हा कोण हे विरुद्ध कोण आहे, हे दोन कोण काय बाबा, विरुद्ध कोण आहे. तर आपण कोबाको कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप दाखवू शकतो आणि एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात वगैरे आपल्याला करता येईल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा, त्रिकोण ABQ आपण लिहू. चला, त्रिकोण ABQ व त्रिकोण, पुढचा त्रिकोण काय, CEQ मध्ये, या सगळ्यांमध्ये आपल्याकडे पहिला पॉइंट काय की पहिला हा कोण दाखवा, कोण ABQ, कोण ABQ एकरूप कोण ECQ. इथं तसं लिहा, AB समांतर DC, AB समांतर DC व BC छेदिका असताना, BC छेदिका असताना व्युत्क्रम कोण, असताना व्युत्क्रम कोण. ठीक आहे, व्युत्क्रम कोण आहे ते झालं. हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा, आपल्याला BQ एकरूप QC आहे, रेख BQ एकरूप रेख QC, BQ आणि QC एकरूप, हे कशामध्ये दिले, पक्षामध्ये, कारण पक्षामध्ये तुम्हाला सांगितलं की Q हा मध्यबिंदू आहे. झालं. तिसरा मुद्दा या ठिकाणी आपण लिहू शकतो. तिसरा मुद्दा आपल्याला काय लिहिता येईल की कोण BQA आणि कोण बघा BQA व CQE दोघे एकरूप आहे कारण हे विरुद्ध कोण आहेत. कोण BQA एकरूप कोण CQE कारण हे काय, विरुद्ध कोण, एकमेकांचे विरुद्ध कोण झालं. मग आता बघा, कोणांची जोडी, बाजूची जोडी, कोणांची जोडी, म्हणजे कोण बाजू कोण, म्हणजे बाकोबा कसोटीनुसार. म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण ABQ एकरूप त्रिकोण CEQ हे एकरूप झाले. कुठली कसोटी बाबा आपल्याकडे आली, तर एकरूप कुठल्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आले, कोबाको कसोटीनुसार. कोण बाजू कोण, कोबाको कसोटी. ठीक आहे, कोबाको कसोटी झालं. आता हे दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू एकरूप असतात. मग त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो की म्हणून बाजू AQ एकरूप बाजू आपल्याकडे आली QA, आणि त्याचबरोबर बाजू AB एकरूप बाजू आली
सीई. ओके, AB एकरूप सीई आले. झालं. माझा या ठिकाणी आपण लिहू शकतो. म्हणून आपण चौथा मुद्दा लिहू शकतो. म्हणून रेख AQ एकरूप QE, रेख AQ एकरूप रेख QE, बरोबर. आणि पाचवा मुद्दा, रेख AB एकरूप CE, AB एकरूप CE, रेख AB एकरूप रेख CE. झालं. CE लिहिलं कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या नेहमी एकरूप असतात. झालं. आता बघा, आता त्रिकोण ADE मध्ये, ADE हा जो मोठा त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी दिसतोय ADE मध्ये, त्या त्रिकोण ADE मध्ये बघितलं तर ही PQ एक या ठिकाणी ही एक बाजू बघा, ही एक रेख बघा त्रिकोण ADE मध्ये, त्रिकोण ADE मध्ये, ADE मध्ये जर बघितलं तर बघा याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे P हा AD चा मध्यबिंदू आणि Q हा AC चा AE चा मध्यबिंदू आहे. बघा P हा AB चा मध्यबिंदू आहे. सहावा मुद्दा लिहा, P हा AB चा मध्यबिंदू आहे, AB चा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे, बिंदू आहे, बरोबर, मध्यबिंदू आहे. आणि त्याचबरोबर बघा P हा AB चा आणि Q हा AE चा मध्यबिंदू आहे. सातवा मुद्दा लिहा, Q हा AE चा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे, बिंदू आहे, बरोबर. हे आहे पक्षावरून आणि हे कशावरून बाबा, AE चा मध्यबिंदू का, कारण AQ आणि QE एकरूप आहे, AQ आणि QE एकरूप आहे. हे लिहायचं 4 वरून, 4 वरून या ठिकाणी आपण लिहिलं. आता पुढे बघा, हा मध्यबिंदू आहे म्हणून तुम्ही आठवा मुद्दा काय लिहू शकता, मध्यबिंदू आहे म्हणून तुम्ही लिहू शकता AP समांतर DE, AP समांतर DE म्हणून लिहू शकता AP समांतर DE, बरोबर. AP समांतर DE का, मध्यबिंदूचे प्रमेय. इथे लिहायचं मध्यबिंदूचे प्रमेय, मध्यबिंदूचे प्रमेय, बरोबर. आता इथे एक लक्षात घ्या, 9वा मुद्दा, AP समांतर DE म्हणजेच काय, DC. DE बघा AP सॉरी AQ समांतर आहे, AP नाही AQ येते, मी चुकून AP लिहिलं, AQ समांतर, बरं का, काय सॉरी PQ येते, PQ आहे, PQ समांतर DE म्हणजे काय, PQ समांतर DE, या दोन बाजू, या दोन समांतर असणार ही रेख. कारण जर त्रिकोणाच्या मध्यबिंदूचे प्रमेय काय, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूतून जात असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर आणि निम्मी असते, समांतर असते आणि निम्मी असते, म्हणून ही PQ समांतर DC या DE आपल्याकडे झाले. आता PQ समांतर DE म्हणजेच DC, म्हणजेच PQ समांतर DC, PQ समांतर, ही जी PQ आहे ती DC ला समांतर आहे. आता PQ आणि DC समांतर आहे आणि त्याचबरोबर आपल्याला बघा AB आणि DC पण समांतर, हे पक्षामध्ये दिले. 10वा मुद्दा, AB समांतर DC हे कशामध्ये दिले, पक्षामध्ये, बरोबर. आता मला सांगा PQ समांतर DC आणि AB समांतर पण DC, म्हणजे याचा अर्थ PQ आणि DC पण एकमेकांना समांतर आहे, जे आपल्याला PQ आणि DC बघा, PQ समांतर DC आणि AB समांतर DC, याचा अर्थ आपल्याला हे DC जे आहे त्या दोघींना समांतर, याचा अर्थ PQ आणि AB या दोन रेषा पण एकमेकांना समांतर असतात. म्हणून 11वा मुद्दा लिहू, PQ समांतर AB, रेख PQ समांतर AB. हा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल कशावरून, 9 व 10 वरून, 9 व 10 वरून, बरोबर. म्हणजे हा एक भाग माझा जो आहे ना तो मला सिद्ध करता आलेला आहे, एक भाग आपण या ठिकाणी सिद्ध केला. जर का बघा या ठिकाणी PQ मला हे सिद्ध करायचंय, PQ समांतर AB आणि PQ बरोबर 1/2 AB अधिक DC हे सिद्ध करायचंय. आता PQ समांतर AB झाला, आता मी ही रचना पुसतो. तत्पूर्वी तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर घ्या, मी रचना पुसतो आणि पुढचा भाग आपल्याला आता बघायचा. रचना आपण रफ करू, बरोबर. रचना रफ केली. याच्यामध्ये आता मला एक भाग काय दाखवायचा आहे, 12वा मुद्दा आपण या ठिकाणी लिहू की PQ बरोबर काय असणार बाबा, PQ बरोबर 1/2 गुणिले DE असतं. बघा ही जी रेख आहे ती तिसऱ्या बाजूला तर समांतर असते आणि तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीची असते. त्रिकोण ADE मध्ये जर तुम्ही बघितलं, P हा AD चा मध्यबिंदू, Q हा AE चा मध्यबिंदू, म्हणजे याचा अर्थ PQ समांतर मी DE तर लिहिलं,
त्याचबरोबर PQ जी आहे ती DEच्या निम्म्या लांबीची असते. इथं वाटलंच तर लिहा मध्यबिंदूचे प्रमेय. मध्यबिंदूचे प्रमेय, त्रिकोणाच्या मध्यबिंदूचे प्रमेय या ठिकाणी आपल्याला इथं म्हणता येऊ शकतं. आता बघा 1/2 गुणिले DE म्हणजे काय? DE म्हणजे DC अधिक CE. DC अधिक CE हे तुम्ही आकृतीवरून म्हणू शकताय. आता 1/2 कंसामध्ये DC म्हणजे DC आणि CE आणि CE आणि AB एकरूप आहे बघा. CE आणि AB एकरूप आहे. CEच्या जागेवर तुम्ही AB लिहू शकता 5 वरून. CEच्या जागेवर तुम्ही AB लिहू शकता कशावरून? 5 वरून. 5 वरून. तर अशा प्रकारे मला PQ बरोबर 1/2 DC अधिक AB याचाच अर्थ PQ बरोबर 1/2 कंसात पहिला AB लिहा आणि नंतर अधिक DC ला लिहा. थोडा विषय किचकट आहे पण महत्वाचा आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. बरोबर का? 8वा झाला प्रश्न. आता शेवटचा एक 9वा प्रश्न आहे, त्याच्याकडे आपण वळू आणि मग आपल्याला थांबता येईल. ठीक आहे. तर बराच वेळ झालाय कारण संकीर्ण प्रश्न संग्रह त्याच्यामुळे बराच वेळ जातो. बघा 9वा जो प्रश्न आहे याला पण जरा छोटा करू आपण. प्रश्न खूप मोठा आहे, जरा त्याला छोटा करू. ओके, शेवटचा प्रश्न. ओके, बघा आता या प्रश्नात कसं आहे, इथे जर आपण बघितलं शेजारील आकृतीमध्ये 5.44 मध्ये बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं, म्हणजे आकृती आहे ABCD हा समलंब चौकोन आहे आणि याच्यामध्ये AB समांतर DC आहे. M आणि N हे अनुक्रमे कर्ण C, कर्ण AC व कर्ण DB चे मध्यबिंदू आहे. M हा कर्ण AC चा मध्यबिंदू, N हा कर्ण DB चा मध्यबिंदू आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे MN समांतर AB सिद्ध करायचं बरं का. आता लक्षात घ्या साध्य काय करायचं तेच या ठिकाणी मी लिहितो, पक्ष वगैरे लिहित बसत नाही कारण जागा नंतर कमी पडते. साध्य मला करायचं आहे की MN समांतर AB, MN समांतर AB बरोबर. बघा या ठिकाणी जर आपण नीट विचार केला, MN समांतर जर मला AB करायचा आहे तर या दोघांचा जो छेदन बिंदू आहे तर त्या छेदन बिंदूला सुद्धा मी काहीतरी नाव देऊ शकतो किंवा ठीक आहे आपण बघू त्याला नंतर व्यवस्थित करूया सगळ्या गोष्टी. MN आणि DB समांतर दाखवायचंय आणि रचना या ठिकाणी आपण एक करू. रचना आपल्याला करावी लागणार आहे की C मधून अशी एक जाणारी रेषा आपण या ठिकाणी काढू. N मधून जाणारी रेषा, C मधून N मध्ये जाणारी रेषा बाजू AB ला कुठल्या तरी ABCDE बिंदू मध्ये छेदते असं या ठिकाणी आपण दाखवूयात. ठीक आहे. मग इथं आपण लिहू की बाबा C मधून जाणारी रेषा, बिंदू C मधून जाणारी रेषा, बिंदू C किंवा किरण CN, किरण CN असा काढला की तो पुढे AB ला बिंदू E मध्ये छेदतो, बिंदू E मध्ये छेदतो. आता लक्षात घ्या, समजा आता या ठिकाणी कन्सेप्ट समजून घेतली आपण. आता माझं टार्गेट काय, MN आणि AB मला समांतर दाखवायचं आहे. पण मी MN समांतर जर AE दाखवलं, बघा इथे जर एक त्रिकोण अशा प्रकारे हा तयार होतो, या त्रिकोणाचा जर विचार केला, मी जर MN समांतर AE दाखवलं तर म्हणजेच MN समांतर AB, AE म्हणजेच AB. मग आता याचा अर्थ बघा, M हा CA चा मध्यबिंदू आहे आणि N जर का CE चा मध्यबिंदू असला तर मध्यबिंदूच्या प्रमेयानुसार आपण सांगू शकतो की MN समांतर AE आहे. पण आता N हा आपल्याला CE चा मध्यबिंदू दाखवण्यासाठी CN आणि NE एकरूप दाखवावे लागेल. मग CN आणि NE एकरूप दाखवण्यासाठी आपण एक काम करू, आपण हा जो भाग याला जोडू, एवढा पार्ट जर का मी जोडला तर इथे माझ्याकडे 2 त्रिकोण तयार होतात. बरं का, लक्षात घ्या नीट. इथे माझ्याकडे 2 त्रिकोण, वर एक त्रिकोण आहे, खाली एक त्रिकोण आहे. आता या त्रिकोणांना आपण रंग देऊ. वर समजा माझ्याकडे हा पोपटी रंगाचा एक त्रिकोण आहे आणि खाली आपण एक लाल रंगाचा त्रिकोण काढला. हे 2 त्रिकोण जर मी एकरूप दाखवले तर एकरूप दाखवल्यानंतर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात, म्हणून आपण CN आणि NE एकरूप दाखवू शकतो. आता वरचा त्रिकोण आणि खालचा त्रिकोण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये DN बघा, ही जी DN आणि ही जी आपल्याकडे असणारी NB ही एकरूप आहे, कारण N जो आहे तो
डीबीचा मध्यबिंदू हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर काय काय एकरूप असेल इथे बघा, हा जो डी कोण आहे हा असा झेड मध्ये येतो आणि हा बी कोण, हे दोन कोण एकरूप असणार आहे, कारण हे दोन्ही कोण काय आहे, व्युत्क्रम कोण आहे, कारण डीसी समांतर ए बी आहे. त्याचबरोबर हा कोण आणि हा कोण विरुद्ध कोण, म्हणजे को बा को कसोटीनुसार दोन त्रिकोण आपण काय करू, एकरूप दाखवू. मग आपण तसं लिहू सिद्धतेमध्ये. चला हे दोन त्रिकोण एकरूप दाखवून मग आपण आपली गाडी पुढे नेऊ. सिद्धता. आता या सिद्धतेमध्ये जर आपण बघितलं, त्रिकोण डीएनसी, त्रिकोण डीएनसी व त्रिकोण बीएनई मध्ये, बीएनई मध्ये या दोन त्रिकोणामध्ये जर का आपण बघितलं, तर पहिला पॉइंट आपल्याला लिहिता येईल की कोण सीडीएन, कोण सीडीएन एकरूप कोण, बघा सीडीएन झाला ईबीएन एकरूप कोण ईबीएन. हे काय व्युत्क्रम कोण, हे व्युत्क्रम कोण केव्हा होतील, डीसी समांतर ए बी, बरं का लक्षात घ्या, डीसी समांतर ए बी व छेदिका कोण डीबी छेदिका असताना, डीबी किंवा बीडी लिहा, छेदिका असताना, छेदिका असताना व्युत्क्रम कोण. ठीक आहे, डिटेल मध्ये लिहू, डोक्याला ताप नको. व्युत्क्रम कोण हे बाबा एक व्युत्क्रम कोण आहे, काय डोक्याला ताप नाही, आठवलं नाही तर नुसतं व्युत्क्रम कोण दिलं तरी चालेल. दुसरा मुद्दा आपल्याकडे दिलाय डीएन एकरूप एनबी, डीएन बरोबर एनबी. हे कशावरून, कारण हे पक्षामध्ये तुम्हाला दिलेलं आहे बाबा हा मध्यबिंदू आहे. आणि तिसरा मुद्दा अजून एक कोणांची जोडी एकरूप दाखवता येईल, कोण डीएनसी हे विरुद्ध कोण आहे, कोण डीएनसी एकरूप कोण, इथे एकरूपतेचं वाटण्याचं चिन्ह द्या, एकरूप कोण बीएनई, बीएनई हे काय बाबा विरुद्ध कोण आहेत, एकमेकांचे विरुद्ध कोण, एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. झालं. मग आता तीन गोष्टी एकरूप झाल्या, म्हणजे हा त्रिकोण झालाय, ही त्रिकोणाची जोडी एकरूप झाली, त्रिकोण डीएनसी एकरूप त्रिकोण बीएनई, हे दोन त्रिकोण काय झाले बाबा एकरूप झाले. कुठली कसोटी, कोबाको कसोटी, कोबाको कसोटी. आता ही कोबाको कसोटी का आली, याचं कारण काय बघा, एक कोणांची जोडी, एक बाजूंची जोडी, एक कोणांची जोडी, कोबाको, कोण बाजू कोण म्हणजे कोबाको. झालं. चौथा मुद्दा, आता दोन त्रिकोण जर का एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू एकरूप असतात, म्हणून रेख सीएन एकरूप रेख एनई, म्हणून रेख सीएन एकरूप रेख एनई. झालं. एनई, सीएन आणि एनई एकरूप असेल तर एन हा सीईचा मध्यबिंदू आहे. मग आता एक काम करू, त्रिकोण सीएई मध्ये बघा, आता हा त्रिकोण आपण काढून घेऊ ज्याची आपल्याला गरज होती. बघा या त्रिकोणामध्ये आता इथं एन बिंदू आहे, हा विसरू नका बरं का, इथं एन बिंदू, त्याला आपण जरा रंग वेगळा देऊ वाटलं असतं एन बिंदूला. हा एन बिंदू आहे इथे, किंवा दिसला नसेल तर त्याचा जरा विसरू नका, एन बिंदू आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये परत आपण त्याला जरा पिवळा कलर देऊ, पिवळा कलर चांगला उठून दिसेल. बघा हा एन, एन बिंदू आहे. ठीक आहे, आता आपण या त्रिकोणाचा विचार करू. हा त्रिकोण बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हा त्रिकोण सीएई मध्ये, त्रिकोण सीएई मध्ये, त्रिकोण सीएई मध्ये याच्यामध्ये बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, पाचवा मुद्दा लिहा वाटलंच तर, एम हा एसीचा मध्यबिंदू आहे, एम हा एसीचा मध्यबिंदू, एसीचा मध्यबिंदू, मध्यबिंदू आहे. हे कशामध्ये दिले बाबा, हे तुम्हाला दिले पक्षामध्ये, तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी, हे पक्षामध्ये दिलंय की एम हा एसीचा मध्यबिंदू. बघा इथं पक्षात दिलेला आहे, एम आणि एन हे अनुक्रमे एसी व डीबी चे मध्यबिंदू आहे. त्याचबरोबर एन हा सीईचा मध्यबिंदू आहे. सहावा मुद्दा लिहू, एन हा सीईचा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. ओके, हे कशावरून बाबा मध्यबिंदू आहे, कारण सीएन आणि एनई एकरूप आहे 4 मध्ये, सीएन आणि एनई एकरूप आहे म्हणून एन मध्यबिंदू झाला. 4 वरून तुम्ही लिहा, 4 वरून. मग आता बघा, एम हा एसीचा मध्यबिंदू, एन हा सीईचा मध्यबिंदू, याचा अर्थ ही जी रेषा एम एन आहे ती सीएई या त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूतून जाते किंवा दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडते. तर कुठल्याही त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असून तिच्या निम्म्या लांबीचा असतो. म्हणून सातवा मुद्दा तुम्ही लिहू शकता, एम एन समांतर एई, एम एन समांतर एई. का बाबा, मध्यबिंदूचे प्रमेय, तर याचं मध्यबिंदूचे प्रमेय, त्रिकोणाच्या
मध्यबिंदूचे प्रमेय झालं. आता मध्यबिंदूचं प्रमेय लिहिलं. आता यमयन समांतर एई. आता एई म्हणजेच एबी, म्हणजेच यमयन समांतर एई विषय संपला झाला. यमयन समांतर एबी, एबी लिहू शकतो. एई म्हणजेच एबी झालं. तर एई म्हणजेच एबी. अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो आणि संकीर्ण प्रश्न संग्रह 5 झालेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या काही मुद्द्यांवरती चर्चा करू. आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.